पायथॉन ही माझी स्ट्रिंग आहे. लाइक पी इज इक्वल टू पायथॉन ही काय स्ट्रिंग आहे. राईट. आता ह्या स्ट्रिंग मधला प्रत्येक कॅरेक्टर मला अप्पर केस मध्ये प्रिंट करायचं आहे. ओके. सो पहिल्यांदा पी मला अप्पर केस प्रिंट करायचं आहे. वाय अप्पर केस प्रिंट करायचे THON. ओके. सो बेसिकली मला ही पूर्ण स्ट्रिंग ट्रॅव्हर्स करायची आहे आणि प्रत्येक कॅरेक्टर त्याच्यामधलं मला काय करायचं आहे अप्पर केस मध्ये प्रिंट करायचं आहे. ठीक आहे. रिक्वायरमेंट क्लिअर. सर तुमचा आवाज थोडा ब्रेक होतोय, क्लिअर येत नाहीये. हॅलो, आता येतोय क्लिअर? हो हो, आता येतो. ठीक आहे. सो बेसिक रिक्वायरमेंट काय आहे की मला ही जी पूर्ण स्ट्रिंग आहे ती ट्रॅव्हल करायची लाईक पी पासून एन पर्यंत आणि प्रत्येक जो आहे प्रत्येक कॅरेक्टर आहे तो मला कॅपिटल मध्ये प्रिंट करायचा आहे. ओके. सो हा माझी रिक्वायरमेंट आहे. सो त्याच्यासाठी मला काय करावं लागेल पहिल्यांदा लाईक पूर्ण स्ट्रिंग ट्रॅव्हल करण्यासाठी फॉर लूप यूज करावं लागेल. फॉर आता हे जे आहे प्रत्येक ह्याच्यामधला पी वाय ह्याला आपण काय म्हणू कॅरेक्टर म्हणू शकतो किंवा एक व्हेरिएबल नेम काही जे काही व्हेरिएबल नेम देऊ शकतो. ओके. सो कॅर म्हणू शकतो किंवा इलिमेंट म्हणू शकतो. ओके. फॉर इलिमेंट इन जी काही स्ट्रिंग आहे ती पी. ओके. ही माझी स्ट्रिंग आहे. ओके. फॉर इलिमेंट इन ट्री पी किंवा त्या एलिमेंट ऐवजी मी एक्स म्हणू शकतो. ओके. वाय म्हणू शकतो. झेड म्हणू शकतो. ओके. व्हेरिएबल आणि इन काय लाईक ऑपरेटर आहे. आपण बघितलं इन काय ऑपरेटर आहे. इन काय इन्क्लुसिव्ह और नॉट इन्क्लुसिव्ह इन्क्लुडेड आहे किंवा नॉट इन्क्लुडेड आहे. प्रत्येक जो काही इलिमेंट आहे ओके इलिमेंट आहे पी मधला लाईक प्रत्येक कॅरेक्टर आहे पी मधला. ओके. त्याच्यावर आपल्याला ऑपरेशन करायचं आहे. ओके. प्रत्येक ऑपरेशन करायचं हा सिंटॅक्स आहे फॉर एक व्हेरिएबल नेम आणि कोणत्या डेटा स्ट्रक्चर मध्ये ट्रॅव्हल्स करायचं ते. आता आपल्याला हे पी मधून ट्रॅव्हल्स करायचे त्याच्यामुळे आपण पी दिली. ओके. त्याच्यानंतर एंटर मारल्यानंतर हा स्पेस येतो त्याला ऍडेंटेशन म्हणतात. ओके. एंटर मारल्यानंतर जो काही स्पेस येतोय त्याला काय म्हणतात ऍडेंटेशन म्हणतात. ओके. सो बाय डिफॉल्ट किंवा नाही आला तर तुम्हाला लाईक टॅप मारल्यानंतर 4 स्पेस परत एकदा टॅप मारला तर परत 4 स्पेस 8 स्पेस होईल. ओके. सो जी पहिल्यांदा रिकामी जागा सोडते त्याला काय म्हणतात ऍडेंटेशन. सर तुमच्या ओके. आवाजाची फ्रिक्वेन्सी कमी जास्त होते. मे बी आता क्लिअर आहे. हॅलो. हा आता येतोय, बट मध्ये मध्ये असं दुरून बोलल्यासारखं वाटतं. ओके ओके. माईक हॅलो. ठीक आहे. कुठं ठीक आहे इलिमेंट. हॅलो. हा इलिमेंट. ओके. हॅलो 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 हॅलो. आता येतोय. ओके. सो इलिमेंट इन पी. सो मी काय सांगतोय फॉर लूप फॉरचे जे काही सिंटॅक्स आहे पहिल्यांदा फॉर इलिमेंट जो आहे तो ह्याचा पार्ट असेल लाईक एक सिंगल युनिट असेल. ओके. जर स्टेटमेंट असेल तर एक वर्ड त्याचा एलिमेंट झाला. एक लिस्ट असेल तर त्याचा त्याच्यातला एक जो काही इंटिजर आहे किंवा स्ट्रिंग आहे तो एलिमेंट झाला. ओके. एलिमेंट इन पी. ओके. आता त्या पी वर आपल्याला ऑपरेशन करायचे सॉरी एलिमेंट वर ऑपरेशन करायचं पूर्ण स्ट्रिंग वर नाही तर त्याच्यातल्या एका एलिमेंट वर ऑपरेशन करायचं. ओके. सो आता तो एक लाईक एलिमेंट जो आहे त्याच्यावर आपल्याला अप्पर करायचं राईट अप्पर मेथड यूज करायची लाईक आपल्याला अप्पर केस मध्ये प्रिंट करायचं. ओके. सो आता आपल्याला हे एक्झिक्यूट जर केलं तर ते आउटपुट नाही दिसणार काय एक्झिक्यूट तर होईल पण आउटपुट नाही दिसणार. सो आउटपुट दिसण्यासाठी आपण कोणते मेथड यूज करतो प्रिंट मेथड यूज करतो. ओके. सो आपण काय करतोय प्रत्येक इलेमेंट प्रत्येक कॅरेक्टर ह्या पी मधला अप्पर केस करून प्रिंट करतोय. ओके. ठीक आहे. पायथॉन PYTHON. ओके. सो जे आपल्याला हे काय केलं लूप मध्ये त्यांनी चालवलं लाईक पहिल्यांदा पी घेतला. ओके. त्याला अप्पर केस केलं आणि त्याला प्रिंट केलं. परत त्यांनी वाय घेतलं. ओके. परत
अप्पर केस केलं, प्रिंट केलं. शेवटी एन घेतलं आणि अप्पर केस करून प्रिंट केलं. बट फायनली काय संपल्यानंतर तो काय लूपच्या बाहेर आला. ओके. सो लूपच्या बाहेर येण्यासाठी लाइक आता इथं जर स्टेटमेंट लिहिलं तर हा काय आय एम इन लूप, राइट? इथं जर लिहिलं तर आणि हे आयडेंटिशन कट केलं तर आय एम आउट ऑफ द लूप. ठीक आहे. सो आता हे आय एम इन लूप जे आहे ते किती वेळा प्रिंट होईल? जेवढ्या वेळेस हा लूप चालेल. लाइक 1, 2, 3, 4, 5, 6 टाइम्स. ठीक आहे. हा 6 टाइम्स लूप चालणार आहे. तर तो 6 टाइम्स प्रिंट होईल आय एम इन द लूप. कारण हा जे आपण काय करू स्पेस करून दिलेला आहे म्हणजे काय हा ह्या ब्लॉकचा पार्ट आहे. लाइक ह्या फॉर ब्लॉकचं पार्ट आहे. आय एम इन लूप हे जे पहिलं दुसरं स्टेटमेंट आहे प्रिंट आय एम इन लूप हे फॉर फॉर ब्लॉकचा पार्ट आहे. त्याच्यामुळे तर काय 6 वेळा एक्झिक्यूट होईल. ओके. बट आय एम आउट ऑफ द लूप काय? हा काय आपण स्पेस दिलाय का सुरुवातीला ह्याच्या? हा ह्याचा पार्ट नाही. लाइक आपण ब्लॉक ब्रेक केला इथं. हा सेपरेट स्टेटमेंट आहे. तर हा काय एकदाच प्रिंट होईल. आय एम आउट ऑफ द लूप. ओके. जर मी रन केलं तर तुम्ही बघितलं पी नंतर आय एम इन द लूप, वाय नंतर आय एम इन द लूप, टी नंतर आय एम इन द लूप. ओके. सो का? कारण त्याला आपण लूपमध्ये ठेवलेलं आहे. राइट? आपण त्याला लूपमध्ये ठेवलेलं आहे. आणि शेवटीचे स्टेटमेंट आहे लाइक हे आपण स्पेस रिमूव्ह करून जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते लूपमध्ये नाहीये. त्याच्यामुळे ते एकदाच प्रिंट होईल. क्लिअर आहे? सो लूपमध्ये मल्टिपल स्टेटमेंट असू शकतात. ओके. प्रिंट ओके. ओके. सो हे सर्व स्टेटमेंट लूपमध्ये जे जे स्टेटमेंट आहेत जेवढ्या वेळेस लूप रन होईल तेवढ्या वेळेस ते स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील. ओके. क्लिअर आहे? सो नेक्स्ट प्रोग्राम घेऊ आपण. लाइक आता जनरली म्हणजे 2 वर्ष एक्सपिरियन्स किंवा फ्रेशरला विचारू शकतात. ओके. काउंट वॉवेल्स इन अ स्ट्रिंग. ओके. आपल्याला काय करायचे एका स्ट्रिंग मधले वॉवेल्स काउंट करायचे. ओके. आता हे बेसिकली जनरल नॉलेज वगैरे चेक होईल याच्यामध्ये काय कारण वॉवेल्स कोणते कोणते आहेत मला सांगता येईल वॉवेल्स कोणते कोणते आहेत? ए ई आय ओ यू, राईट? तर सपोज आपण एक टेक्स्ट घेतला सपोज. सो ऑटोमेशन, राईट? ऑटोमेशन नावाचा आपण एक टेक्स्ट घेतला. ओके. सो ह्या टेक्स्ट मध्ये आपल्याला जे काही वॉवेल्स आहेत ते आपल्याला प्रिंट करायचे आहेत किंवा काउंट करायचे आहेत सपोज. ओके. सपोज पहिल्यांदा आपल्याला काय करायचं ए किती वेळेस आहेत, ए यू किती आहे. ओके. किंवा फक्त सर पहिल्यांदा आपण प्लेन प्रिंट करू की वॉवेल्स किती आहेत. ओके. पहिला आपला प्रॉब्लेम हा घेऊ की वॉवेल्स किती आहेत हे काउंट करायचे. ओके. सो आता काउंट करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय कर लाइक आता वॉवेल्स काउंट करायचं असं आपण सांगितलं. सो पहिल्यांदा लक्षात घ्यायचं पहिला काय करायचे काउंट. तर पहिल्यांदा एक व्हेरिएबल क्रिएट करून ठेवा काउंट नावाचा. ओके. सो सध्या काउंट केलेलं आहे का आपण तर त्याला 0 व्हॅल्यू असाइन करा. सिंपल. आपल्याला वॉवेल्स काउंट करायचे. तर ब्रेक केला प्रॉब्लेम आपण. पहिला प्रॉब्लेम वॉवेल्स काउंट करायचे. जो आपण काउंटर क्रिएट केलाय काउंट आणि त्याला व्हॅल्यू दिली 0. ओके. सो नेक्स्ट प्रॉब्लेम काय ह्या स्ट्रिंग मधून आपल्याला वॉवेल्स काउंट करायचे. सो मला ह्या स्ट्रिंग मधून ट्रॅव्हल्स करायचं आहे. ओके. प्रत्येक ह्या स्ट्रिंग मधून ट्रॅव्हल्स करायचं आहे. ओके. सो मग मी काय म्हणणार ट्रॅव्हल्स करण्यासाठी फॉर लूप यूज करावं लागेल. ओके. फॉर ch. ओके. किंवा कॅर. ओके. इन टेक्स्ट, राईट? ह्याने ह्या स्टेटमेंट यूज करते म्हणजे हे कॅर इन टेक्स्ट मी यूज करतोय. ह्याचा मीनिंग काय हा प्रत्येक कॅरेक्टर चेक करेल ह्या टेक्स्ट स्ट्रिंग मधला. ओके. ठीक आहे. आणि जर आता आपल्याला काय चेक करायचं की बाबा ए ई आय ओ यू आहे का
ओके. AEIOU आहे का? ओके. तर मी काय म्हणू शकतो? इफ स्कॅर इन मी सांगितलं सरळ AEIOU ठीक आहे. म्हणजे जे काही कॅर येते ते हे AEIOU पैकी आहे का? ठीक आहे. हे चेक कर म्हणलं मी. ठीक आहे. असेल ठीक आहे. मी काय सांगितलं जर असेल हे चेक केलं, एक कंडिशन लावली मी, एक क्वेशन विचारला, की जे काही कॅर येतंय ते AEOIO पैकी आहे का? त्याचं जर आन्सर येस असेल, तर मी काय म्हणलं, जो काही माझा काउंटर आहे तो 1 ने वाढव. काउंट प्लस 1 ओके. आणि फायनली आपण काय करू हा काउंटर प्रिंट करू. नंबर ऑफ vowels और लाईक सिम्पली प्रिंट करून देऊ काउंट. ओके. लॉजिक कसं लिहिलंय आपण किंवा क्रिएट केलं पहिल्यांदा आपल्याला काय करायचे वॉवेल्स काउंट करायचेत. ओके. सो त्याच्यामुळे काउंट करण्यासाठी पहिल्यांदा एक काउंटर क्रिएट करून ठेवलं. ओके. आता ज्या स्ट्रिंग मधून आपल्याला वॉवेल्स काउंट करायचे त्याच्या थ्रू आपण ट्रॅव्हल केलं की बाबा कॅरेक्टर आहे प्रत्येक कॅरेक्टर थ्रू त्या टेक्स्ट मधून ट्रॅव्हल केलं कशी युजून दिस फॉर लूप. ओके. ट्रॅव्हल करते वेळेस आपल्याला काय करायचं होतं चेक करायचं होतं की बाबा जो काही कॅरेक्टर येतोय तो वॉवेल आहे का नाही. वॉवेल कोणते आहेत AEIOU. सो मी डायरेक्टली विचारलं इफ कॅरेक्टर इज इन AEIOU असेल तर काउंटर मी 1 न वाढवला काउंट प्लस 1 केला आणि शेवटी आपण काय केलं काउंटर प्रिंट केला. ओके. सो 6 आन्सर आला आपला राईट. ए 2 3 4 5 आणि 6 लाईक पहिला ए त्याच्यानंतर यू परत ओ त्याच्यानंतर ए त्याच्यानंतर आय त्याच्यानंतर ओ त्याच्यानंतर काय नाही 6 ओवेल्स आहेत. क्लिअर आहे. एनी डाऊट? हॅलो. लॉजिक लिहिता येईल? हॅलो. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट प्रोग्राम घेऊ आपण. P is equal to suppose ABCD त्याच्यानंतर 1 2 3 4 at the rate 2 3 4 ओके. सो ही माझी स्ट्रिंग आहे राईट. त्याच्यामध्ये काय कॅरेक्टर्स आहेत. ओके. अल्फा न्यूमरिक लाईक कॅरेक्टर्स आहेत नंबर्स आहेत आणि स्पेशल कॅरेक्टर्स आहेत. ओके. कॅरेक्टर्स आहेत नंबर्स आहेत आणि स्पेशल कॅरेक्टर्स आहेत राईट. सो माझा प्रॉब्लेम काय की मला प्रिंट करायचं लाईक सेपरेट लिस्ट क्रिएट करायची. ओके. सेपरेट लिस्ट क्रिएट करा फॉर कॅरेक्टर्स. ओके. त्याच्यानंतर नंबर्स आणि त्याच्यानंतर स्पेशल कॅरेक्टरसाठी. ओके. सो दिस इज द स्ट्रिंग. ओके. ही काय दिलेली स्ट्रिंग आहे ह्याच्यामधले लाईक सेपरेट कॅरेक्टर करा सेपरेट कॅरेक्टरची लिस्ट क्रिएट करा नंबरची लिस्ट क्रिएट करा आणि स्पेशल कॅरेक्टरची लिस्ट करा. ओके. जमेल. हॅलो. ओके. ट्राय करा. एक एक 2 मिनिट घ्या लाईक 7:23 ला आपण चेक करू. ओके. सो हिंट काय आपल्याला मेथड्स माहिती आहेत इज न्यूमरिक राईट इज अल्फाबेट ह्या मेथड्स आपण पाहिजे लाईक जर स्ट्रिंग नंबर्स असेल कम्प्लिटली तरी ट्रू कोण रिटर्न करतं इज न्यूमरिक. जर स्ट्रिंग मध्ये फक्त अल्फाबेट असेल तर काय करतं ते ट्रू रिटर्न करतं. तर ह्या मेथड्स आपल्याला यूज करायचे. सो पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागेल 3 लिस्ट क्रिएट कराव्या लागतील. ओके. कारण आपल्याला 3 लिस्ट क्रिएट करायला सांगितलं तर 3 लिस्ट क्रिएट करून ठेवायचे ऍटलिस्ट. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट काय हे पूर्ण स्ट्रिंग मधून ट्रॅव्हल करायचं आहे आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला कंडिशन चेक करावं लागतील की पहिल्यांदा तो न्यूमरिक आहे का
ओके. असेल तर नंबरच्या लिस्टमध्ये ॲड करा. अल्फा न्यूमरिक आहे का? असेल तर अल्फा न्यूमरिक अल्फाबेट्सच्या लिस्टमध्ये ॲड करा. जर हे दोन्ही नसेल तर एल्स पार्टमध्ये आपल्याला काय करावं लागेल? तर स्पेशल कॅरेक्टर म्हणून ॲड करावं लागेल. ओके. सिंपल आहे. ट्राय करा. प्रत्येकाला लाइक जर जरी हे नसेल तुम्ही लॅपटॉप ऑन नसेल किंवा मोबाईलवर जॉइन केला असेल, तरी ॲट लीस्ट नोटबुक आणि पेननी ट्राय तरी करा. लाइक फॉर लूप लिहायचा प्रयत्न करा. लिस्ट कशी क्रिएट करायचं ते आठवून बघा. ठीक आहे आणि झालेले व्हिडिओ बघत चला. लाइक रिपीट करत चला. लिस्टच्या मेथड, स्ट्रिंगच्या मेथड्स रिपीट करत चला. ठीक आहे. केला ट्राय? ओके. पहिल्यांदा मी 3 लिस्ट क्रिएट केल्या सपोज. नंबर लिस्ट, राइट? इज इक्वल टू एक एम्प्टी लिस्ट बनवली नंबर लिस्ट नावाची. ठीक आहे. त्याच्यानंतर अल्फाबेट लिस्ट, अल्फा लिस्ट त्याची मी एम्प्टी लिस्ट बनवली आणि स्पेशल कॅरेक्टरची एक लिस्ट, स्पेशल कॅर लिस्ट. ओके. अशा 3 लिस्ट बनवल्या मी, राइट? मला काय करायचंय की ह्या स्ट्रिंग मधले अल्फाबेट्स वेगळे करायचे, नंबर वेगळे करायचेत आणि स्पेशल कॅरेक्टर वेगळे करायचे. सो त्याच्यासाठी जे रिक्वायरमेंट आहे, रिक्वायरमेंट नुसार मी काय केलं 3 लिस्ट बनवल्या. ओके. 3 लिस्ट बनवल्या. ठीक आहे. आता चेक करण्यासाठी मला काय करावं लागेल? नेक्स्ट प्रॉब्लेम काय मला हे पूर्ण स्ट्रिंग मधले प्रत्येक अल्फाबेट्स चेक करायचे पण प्रत्येक कॅरेक्टर मला चेक करायचे. ओके. सो मग काय करणार मी? फॉर कॅर इन पी, राइट? पूर्ण कसं जाणार मी पूर्ण स्ट्रिंग थ्रू फॉर लूप यूज करून फॉर कॅर इन पी. ओके. मग आता कॅर इन पी केलं. ओके. तर मग मी पहिल्यांदा चेक करणार की बाबा इफ मेथड आठवते तुम्हाला? कॅर डॉट इज न्यूमरिक मेथड होती. इज न्यूमरिक तो जर नंबर असेल तर मी कुठे ऍड करणार? नंबर लिस्ट मध्ये, राइट? नम अंडरस्कोर लिस्ट डॉट अपेंड. ओके. आणि मी काय ऍड करणार? कॅर. ओके. मी काय केलं? चेक केलं. इज न्यूमरिक काय करतं, राइट? जर मी असं दिलं 4 डॉट इज न्यूमरिक तर हे काय रिटर्न करतं? ट्रू और फॉल्स रिटर्न करतं, राइट? हे काय करतं? ट्रू रिटर्न केलं. ह्याचा मिनिंग काय? 4 काय न्यूमरिक आहे. स्ट्रिंग मध्ये आहे, राइट? 4 म्हणजे मी डबल कोट किंवा सिंगल कोट मध्ये देतो म्हणजे काय? स्ट्रिंग. 4 डॉट इज न्यूमरिक टाकलं म्हणजे काय तुम्हाला सांगेल ट्रू किंवा फॉल्स. हे जे काही कॅरेक्टर येईल लाईक आता पहिल्यांदा काय येईल? ए इज न्यूमरिक लाईक ए डॉट इज न्यूमरिक चेक करेल हा. इज न्यूमरिक चेक करेल. काय येईल तो? एकच मिनिट. ठीक आहे. पहिल्यांदा येईल आणि तो चेक करेल इज न्यूमरिक तर तुम्हाला सांगेल फॉल्स. मग तो अपेंड करेल का? लाईक ह्या इफ इफ कंडिशन ही ट्रू झाली तरच तो अपेंड करेल. अदरवाईज नाही करणार. सो तो नेक्स्ट येईल. मी मग परत एक कंडिशन लावली. एल इफ कॅर जे आहे ते इज अल्फा आहे का? अल्फाबेट आहे का? ठीक आहे. अल्फाबेट असेल तर मी काय करेल? अल्फा लिस्ट मध्ये ऍड करेल, राईट? अल्फा लिस्ट डॉट ऍड करण्यासाठी आपण अपेंड मेथड यूज करतो. ओके. जर नंबर किंवा अल्फाबेट दोन्ही नसेल तर मग काय एल्स पार्ट मध्ये मी काय टाकू शकतो? तो जो काय आहे अल्फाबेट पण नाहीये नंबर पण नाहीये तर तो काय असेल? स्पेशल कॅर मध्ये असेल. स्पेशल कॅर मध्ये असेल, राईट?
ठीक आहे. आणि शेवटी आपण काय करू, फॉर लूपच्या बाहेर येऊ, प्रिंट नम लिस्ट करू, नंबर लिस्ट, त्याच्यानंतर ठीक आहे, आणि अल्फा लिस्ट, आणि त्याच्यानंतर स्पेशल कॅर लिस्ट. ओके. सो सिम्पली काय मी केलंय, कॅरेक्टर स्ट्रिंगच्या मेथड्स यूज केल्यात, इज अल्फा, इज न्यूमरिक. ठीक आहे. जो काही कॅरेक्टर येतोय तो अल्फा आहे का न्यूमरिक आहे चेक केला, जर दोन्ही नसेल तर एल्स पार्ट मध्ये येऊन आपण तो प्रिंट केला. ओके, सो लेट्स रन दिस. राईट, तर इथे काय होतं, प्रिंट 1 2 3. पहिल्यांदा आपण नंबर लिस्ट प्रिंट केली होती. ओके, जर त्याला आपण असं केलं तर नंबर लिस्ट असं नाव देऊ. ओके, त्याच्यानंतर सपोज ह्याला काय, अल्फाबेट लिस्ट, म्हणजे समजत नाहीये ना, अल्फाबेट लिस्ट, आणि त्याच्यानंतर स्पेशल कॅर लिस्ट. ठीक आहे, स्पेशल कॅर लिस्ट इथं आपल्याला कॉमा द्यावा लागेल. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपली लिस्ट भेट. ठीक आहे, काय केलंय आपण, सांगता येईल कोणाला, परत एकदा सांगायचंय. हॅलो, हो सर. हॅलो, चंद्रकांत, अजय, मोहिनी, परत सांगायचंय. हो सर, एकदा रिपीट करा. ओके. सो प्रॉब्लेम काय होता आपल्याला, की बाबा जे काही आहे, ही जी काही स्ट्रिंग आहे, ओके, त्याची स्ट्रिंग मधले नंबर लिस्ट, कॅरेक्टर लिस्ट आणि स्पेशल कॅरेक्टर लिस्ट क्रिएट करायची होती. ओके, सो ह्या स्ट्रिंग मध्ये मल्टिपल आपल्याकडे काय नंबर्स आहेत, आणि कॅरेक्टर्स पण आहेत, आणि स्पेशल कॅरेक्टर्स पण आहेत. ओके, सो मग आपण काय केलं, पहिल्यांदा आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा वेगवेगळ्या लिस्ट क्रिएट करा ह्यांच्या. सो त्याच्यामुळे आपण 3 वेगळ्या लिस्ट क्रिएट केल्या, एक नंबर लिस्ट क्रिएट केली, अल्फाबेट लिस्ट क्रिएट केली, आणि स्पेशल कॅर लिस्ट केली. ओके, सो आता पूर्ण स्ट्रिंग मधून ट्रॅव्हल्स करायचं तर आपल्याला फॉर लूप यूज करावा लागतो, फॉर कॅर लाईक एव्हरी कॅरेक्टर इन पी. ओके, ट्रॅव्हल करण्यासाठी आपण हे फॉर लूप यूज केलं, की बाबा ए पहिल्यांदा भेटेल, बी पहिल्यांदा भेटेल, सी डी पुन्हा सो ऑन. हे ट्रॅव्हल करण्यासाठी आपण फॉर लूप. ओके, त्याच्यानंतर फॉर लूप मध्ये आता आपल्याला सेग्रिगेशन करायचे, चेक करायचे की बाबा कॅरेक्टर नंबर आहे का, अल्फाबेट आहे का, स्पेशल कॅरेक्टर आहे. ओके, मग त्याच्यासाठी आपण स्ट्रिंगच्या मेथड यूज केल्या. ओके, स्ट्रिंगची पहिली मेथड काय, लाईक जर ए अल्फाबेट आहे का नंबर आहे, हे आपल्याला समजतं अल्फाबेट आहे, ए अल्फाबेट आहे, बट कम्प्युटरला समजण्यासाठी आपल्याकडं मेथड आहे, ए इज अल्फा, इज अल्फा. हा काय करेल मला, की ए अल्फा असेल तर तुम्हाला ट्रू रिटर्न करेल, अल्फाबेट असेल तर ट्रू रिटर्न करेल, जर नसेल तर का तो काय रिटर्न करेल मला, फॉल्स. ओके, तर हा सांगतोय मला की बाबा हे काय अल्फाबेट आहे, ट्रू आहे. ओके, मग मी तर तेच क्वेश्चन विचारला की बाबा जे काही कॅरेक्टर येत आहे ते अल्फाबेट आहे का. हो, मला जर आन्सर येस आलं तर मी काय करेल, अल्फाबेट लिस्ट मध्ये तो कॅरेक्टर ऍड करेल. ओके, लिस्ट मध्ये ऍड करण्यासाठी, शेवटी ऍड करण्यासाठी आपण काय यूज करतो, अपेंड. ओके, इंडेक्सिंग, इंडेक्स आज माहिती असेल तर इंडेक्स ऍड करतो, पण आपल्याला शेवटी ऍड करायचे, सो आपण काय केलं, अपेंड यूज केलं. ओके, परत मी चेक केलं नंबर आहे का. ओके, नंबर आहे का, नंबर साठी परत कोणती मेथड आहे, न्यूमरिक. ओके, सो 4 टाकलं, इज न्यूमरिक. ओके, हा काय करेल मला,
ट्रू किंवा फॉल्स रिटर्न करेल. जर नंबर असेल तर तो काय सांगेल मला ट्रू आहे. ओके. ट्रू असेल तर मग मी ह्या नंबर लिस्टमध्ये ॲड करेल. ओके. नंबर लिस्टमध्ये अपेंड केल्यानंतर ते लिस्ट ॲड होईल. सो प्रत्येक कॅरेक्टरसाठी चेक होईल. ए आला, ए इज न्यूमरिक ट्रू येईल का फॉल्स येईल? फॉल्स येईल. मग तो काय होईल? नेक्स्ट कंडिशन चेक करायला येईल. ठीक आहे. कार ए अल्फाबेट आहे का? कंडिशन ट्रू आहे. तो काय होईल? इथं ॲड होईल. तसंच काय होईल? ॲट द रेटला काय होईल? ॲट द रेट इज न्यूमरिक आहे का? नाही. कंडिशन फॉल्स होईल. तो ॲड होणार नाही. अल्फाबेट आहे का? नाही. कंडिशन फॉल्स होईल. मग एल्स पार्टमध्ये येऊन तो स्पेशल मध्ये ॲड होईल. ओके. आणि हे आपल्याला हे शेवटी तर प्रिंट केल्यात आपण हे 3 लिस्ट. ठीक आहे. समजले आता? सो एकदाच म्हणजे तुम्हाला जेव्हा फर्स्ट टाइम मी हा प्रोग्राम म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट दिला, तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा ब्रेक करावं लागेल किंवा काय करायचं नेमकं? ब्रेक कसं केलं? तर पहिल्यांदा मला समजलं की 3 लिस्ट क्रिएट करायच्यात. ओके. 3 लिस्ट क्रिएट करून घेतल्या. ओके. त्याच्यानंतर मला कळालं की पूर्ण स्ट्रिंगमध्ये ट्रॅव्हल्स करायचंय मला. तर ट्रॅव्हल्स करण्यासाठी मग मी फॉर लूप यूज केला आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढली कंडिशन प्रत्येक कॅरेक्टर अल्फाबेट आहे का, नंबर आहे का, स्पेशल कॅरेक्टर हे चेक करायचे. मग त्याच्यासाठी स्ट्रिंगच्या कोणत्या मेथड यूज होतील हे मला लक्षात आलं पाहिजे. नंबर आहे का नाही त्याच्यासाठी इज न्यूमरिक. करेक्ट अल्फाबेट आहे का नाही त्याच्यासाठी इज अल्फाबेट आणि हे दोन्ही नसेल तर मग एल्स पार्ट मध्ये टाकून द्या त्याला कॅरेक्टर. ओके. आणि शेवटी प्रिंट करून द्या. ओके. सो म्हणजे तिन्ही गोष्टी लागतात. हे पेपर पेन यूज करून सुद्धा बेटर लाइक मला पहिल्यांदा प्लॅन बनवा पेपर प्लॅनवर लाइक काय करायचं मला. 3 लिस्ट बनवायच्या आहेत. त्याच्यानंतर ट्रॅव्हल्स करायचे. मग त्याच्यानंतर कोणत्या मेथड यूज करायला लागतील आणि त्याच्यानंतर मग तुम्ही प्रोग्राम लिहा. ओके. पहिल्याच वेळेस प्रोग्राम येईल का नाही? कधी-कधी चुकेल पण पहिल्याच वेळेस प्रोग्राम. मग परत ट्राय करा. लाइक आउटपुट आपल्यानुसार येतंय का नाही ते चेक करा. ओके. पहिल्या वेळेस चुकेल, दुसऱ्या वेळेस पण चुकेल. परत रन केल्यानंतर काही एरर आला, तो एरर रिमूव्ह करा. ट्राय करा. ओके. प्रॅक्टिसनेच येईल. लाइक मी 3-4 वेळेस सांगू, पण तुमचं स्वतःचं डोकं कधी चालेल जेव्हा तुम्ही स्वतः करा. लाइक 2 वेळेस बघा, तिसऱ्या वेळेस न बघता करा. ओके. ओके. सो नेक्स्ट. ओके. सो एक नेक्स्ट प्रोग्राम घेऊ. लाइक आता हा जनरिक लाइक म्हणजे बरेच इंटरव्ह्यूवर विचारतात. त्याचं कारण काय? बरेच लोक अगोदर जावा शिकलेले आहेत आणि त्याच्यानंतर पायथॉन शिकलेले आहेत. सो जावामध्ये हा खूप अवघड प्रॉब्लेम आहे. ओके. सो सपोज 23, 23, 34, 54, 56, 50, 34, 2, 2, 1, 2, 2, 1, 2. ओके. सो ही माझी लिस्ट आहे. ओके. धिस इज माय लिस्ट. ओके. सो ह्या लिस्टमध्ये मला ह्या लिस्ट पासून एक डिक्शनरी बनवायची ज्याच्यामध्ये लाइक 23 किती वेळा आलंय लाइक 23 2 वेळास आलंय. ओके. 34 4 वेळेस आलंय. ओके. म्हणजे प्रत्येक वेळेस लाइक फ्रिक्वेन्सी म्हणतात त्याला. फ्रिक्वेन्सी ऑफ ईच एलिमेंट प्रिंट करायची. लाइक फ्रिक्वेन्सी ऑफ ईच एलिमेंट प्रिंट करायचे युजिंग डिक्शनरी. ओके. फ्रिक्वेन्सी ऑफ ईच एलिमेंट प्रिंट करायचंय डिक्शनरी युजिंग डिक्शनरी म्हणजे 23 2 वेळेस आले, 34 4 वेळेस आले, 54 1 वेळेस आले, 2 5 वेळेस आले, 1 2 वेळेस आले. हे मला प्रिंट करायचं युजिंग दिस. ओके. जमेल. प्रॉब्लेम समजलाय? लाइक मला फ्रिक्वेन्सी ऑफ ईच नंबर प्रिंट करायचे. फ्रिक्वेन्सी ऑफ ईच नंबर प्रिंट करायचे युजिंग डिक्शनरी और किंवा डिक्शनरीमध्ये मला व्यवस्थित प्रिंट करता येईल म्हणून मी डिक्शनरी म्हणतोय. ओके. सो याच्यात 23 किती वेळेस आले? 2 वेळेस आले. 34 किती वेळेस आले? 2 वेळेस आले. ओके. 54 किती वेळेस आले? 1 वेळेस आले. ओके. सो अशी मला डिक्शनरी पाहिजे. लाइक अशी डिक्शनरी मला ह्या लिस्ट पासून बनवायची आहे. ओके. सो आपण पहिल्यांदा लाइक प्रोग्राम करण्याऐवजी आपण पहिल्यांदा ब्रेक करू. काय करू की बाबा मला काय करायचंय? पहिल्यांदा तरी डिक्शनरी क्रिएट करायची. ओके. सो फर्स्ट थिंग क्रिएटिंग डिक्शनरी.
ओके. पहिल्यांदा मी एम्प्टी डिक्शनरी क्रिएट करेल. ओके. सेकंड थिंग, दुसऱ्यांदा काय करावं लागेल मला? ही पूर्ण लिस्ट ट्रॅव्हल करायची आहे. ओके. ट्रॅव्हलिंग द लिस्ट. ओके. पहिले लिस्ट ट्रॅव्हल करेल. लाइक कॉमन आहे, लाइक मला लिस्ट मधला प्रत्येक एलिमेंट डिक्शनरी मध्ये ऍड करायचा आहे. त्याच्यामुळे मी तो ट्रॅव्हल करणार. ओके. सो नेक्स्ट काय? डिक्शनरी मध्ये एक नवीन एलिमेंट ऍड करायचा आहे. डिक्शनरी मध्ये एक नवीन एलिमेंट ऍड करायचा आहे. ओके. सो डिक्शनरी मध्ये ही काय असते? की आणि त्याची ही व्हॅल्यू. लाइक की डिक्शनरी मध्ये आपण व्हॅल्यूज कशा स्टोअर करतो? की आणि व्हॅल्यू पेअर मध्ये. तर ही की आणि त्याची व्हॅल्यू. सो फर्स्ट टाइम ऍड करण्यासाठी आपण कसं ऍड करतो? फर्स्ट टाइम एखादा नवीन की ऍड करायचा आहे. ओके. नवीन की ऍड करायची, तर आपण कशी ऍड करतो डिक्शनरी मध्ये? डायरेक्टली डिक्शनरी आणि जी की ऍड करायची ती देतो आणि त्याच्या समोर त्याची व्हॅल्यू. राईट. फर्स्ट टाइम आलं तर 1 किंवा 0. ओके. 1 दिली. ओके. राईट. अशा पद्धतीने आपण ऍड करतो. लाइक ऍडिशन ऑफ न्यू एलिमेंट इन डिक्शनरी. ओके. क्विकली आपण बघू कसं ऍड करतोय. सपोज एक डिक्शनरी घेतली आपण डी नावाची, अशा पद्धतीनं. ओके. आणि त्याच्यामध्ये आपण डी ऑफ टेस्ट इज इक्वल टू सपोज ऍड. ओके. ऍडिशन टेस्ट असं टाकून देऊ आपण, ऍडिशन टेस्ट. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर रन केलं डी ऑफ टेस्ट. नवीन स्ट्रिंग येते वेळेस आपल्याला त्याला कोटेशन मध्येच ठेवावं लागते. ओके. सक्सेसफुली ऍड झालं. ओके. आणि जर मी आता फक्त डी प्रिंट केलं तर टेस्ट आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन टेस्ट. टेस्ट आणि ऍडिशन टेस्ट. ओके. ठीक आहे. सो म्हणजे ऍडिशन कसं करायचं कळालं, राईट? कळाले? कळालं का? हॅलो. हाऊ टू ऍड. हॅलो. एनी डाऊट? मोहिनी? ओके. सो आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं होतं? क्रिएट पहिल्यांदा आपण एक डिक्शनरी करणार, लिस्ट ट्रॅव्हल करणार. ओके. नवीन एलिमेंट ऍड करणार डिक्शनरीवर. लाइक 23 नवीन आहे, तो ऍड करणार. बट ऑलरेडी असेल. ओके. दुसरी कंडिशन काय? इफ एलिमेंट एक्झिस्ट ऑलरेडी. ओके. किंवा इफ एलिमेंट इज प्रेझेंट ऑलरेडी. ओके. ऑलरेडी जर असेल, ओके, जर की एलिमेंट किंवा ती की म्हणू आपण, लाइक की व्हॅल्यू मध्ये, तर की डिक्शनरी मध्ये ऑलरेडी असेल, तर आपण काय करणार? ती त्याची व्हॅल्यू फेच करणार. फेच कशी करतो आपण? ओके. फेच कशी करणार? डी डी ऑफ सपोज टेस्टची व्हॅल्यू मला फेच करायची. डी ऑफ टेस्ट म्हणलं तर व्हॅल्यू फेच होते. राईट. ठीक आहे. असे म्हणलं तर व्हॅल्यू फेच. ओके. ऑलरेडी असेल, इफ की प्रेझेंट ऑलरेडी, we will fetch its value. Okay, we'll fetch its value and add 1 in it. राईट. म्हणजे ऑलरेडी आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आहे ते बघणार. एक असेल तर त्याला 2 करणार, कारण सेकंड टाइम भेटला आपल्याला. ओके. सो थेरॉटिकली आपण सॉल्व्ह केलं. लाइक पहिल्यांदा डिक्शनरी क्रिएट केलं, लिस्ट ट्रॅव्हल केलं आणि आता नवीन एलिमेंट लाइक डिक्शनरी मध्ये आपल्याला ऍड करायचे, तर कसं करणार? डिक्शनरी मध्ये लाइक तो एलिमेंट नसेल तर त्याला एक व्हॅल्यू देणार आणि जर सापडला, ती की सापडली आपल्याला, तर त्याच्यामध्ये एक ऍड करणार. ओके. सो लेट्स ट्राय. ठीक आहे. सो डिक्शनरी कसं क्रिएट करतो आपण? डी नाव देऊ आपण त्याला, डी. आणि ओके, सिम्पली एक डिक्शनरी क्रिएट केली. हे खाल्लं विसरून जावा, डिलीट करून टाका आपण ह्याला. ठीक आहे. एक डिक्शनरी क्रिएट केली. ओके. सो आता आपल्याला ट्रॅव्हल्स करायचं आहे. फॉर आपण हे काय एलिमेंट आहेत किंवा ह्याला की म्हणू. की इन पी. फॉर एव्हरी की इन पी. ओके. फॉर एव्हरी की इन
दिस लिस्ट. ओके, लिस्ट म्हणलं तर बेटर राहील, आपण लिस्ट. ओके, फॉर एव्हरी की इन लिस्ट 1. ओके, फॉर एव्हरी की इन लिस्ट 1. ओके, जर आता आपण काय म्हणू, इफ की लाईक की इन डी. ओके, जर ही की आहे, ही जी काही की आहे ह्या डिक्शनरी मध्ये असेल. ओके, असेल तर आपण काय करणार, ती कीची व्हॅल्यू फेच करणार. ओके, त्या कीची व्हॅल्यू फेच करणार आणि त्याच्यामध्ये एक ऍड करणार. ओके, डी ऑफ की प्लस 1. ओके, जर नसेल, नसेल म्हणजे काय, फर्स्ट टाइम येते ते, तर आपण काय करणार, त्याच्यामध्ये सिम्पली त्या तिला ती की ऍड करणार त्या डिक्शनरी मध्ये. ओके, इज इक्वल टू 1. ओके, नवीन व्हॅल्यू ऍड करणार आणि शेवटी आपण काय करू, ती प्रिंट डिक्शनरी 1. ओके, डिक्शनरी आपण ती काय करू, प्रिंट करू. ओके, सो लेट्स रन दिस, चेक. ओके, सो 23 काय 2 वेळेस आले, 34 2 टाइम्स, 54 1 टाइम, 56 1 टाइम, 2 5 टाइम्स आणि 1 2 टाइम्स. ओके, सेम वे आले, 23 2 टाइम्स, 34 2 टाइम्स, 54 1 टाइम, 56 1 टाइम. ओके, क्लिअर आहे. लाईक काय, एक डिक्शनरी क्रिएट केली आपण. ओके, डिक्शनरी क्रिएट केल्यानंतर चेक करतोय की बाबा की ऑलरेडी प्रेझेंट आहे का. इफ की इन डी म्हणजे जी काही की येते लाईक 23 आहे, ऑलरेडी प्रेझेंट आहे का. आन्सर येस असेल तर त्याची व्हॅल्यू आपण फेच करणार आणि त्याच्यामध्ये ऍड करणार 1, एक ऍड करणार. ओके, त्याची व्हॅल्यू फेच करून त्याच्यामध्ये एक ऍड करणार. ओके, सो इथं आपण काय करतोय, ए इज इक्वल टू ए प्लस 1 यूज करतोय. ओके, सो त्याच्यासाठी आपल्याला एक ऑपरेटर आहे, अरिथमॅटिक ऑपरेटर आहे, तर त्याच्यासाठी आपण हे पण यूज करू शकतो, डी ऑफ. ओके, की प्लस इज इक्वल टू 1. ओके, सो ह्याचंच मिनिंग काय, लाईक डी ऑफ की प्लस 1, ह्याचंच मिनिंग काय, डी ऑफ की इज इक्वल टू डी ऑफ की प्लस 1. ओके, सो हे म्हणजे लाईक असंच यूज केलं पाहिजे, राईट. हे तुम्हाला समजण्यासाठी मी टाकलं होतं. ओके, बट बेसिकली हे असंच यूज केलं पाहिजे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जर पहिल्यांदा फर्स्ट टाइम कळेल 23 ह्या डी मध्ये आहे का नाहीये, कारण पहिल्यांदा एम्प्टी आहे, मग तो एल्स पार्ट मध्ये येईल, डी ऑफ 23 इज इक्वल टू 1. पहिल्यांदा 23 1 प्रिंट होईल, 23 इज इक्वल टू 1 प्रिंट होईल. ओके, सो कसं करणार, सपोज आता मला बघायचंच की बाबा काय प्रिंट झाले, तर मी इथं प्रिंट डी म्हणलं एकदा. ओके, पहिल्या इटरेशनला काय होते, दुसऱ्या इटरेशनला काय होते, इथं प्रिंट म्हणलं डी. ओके, आणि लाईक म्हणजे मी काय करतोय, फॉर लूप मध्येच प्रिंट करतोय. ओके, फॉर लूप मध्येच प्रिंट स्टेटमेंट देतोय. ओके, सो काय होईल, लाईक पहिल्यांदा पहिल्या इटरेशनला काय, लाईक प्रत्येक इटरेशन प्रिंट झाले इथं. ओके, सो पहिल्यांदा काय झालं, 23 आला. ओके, 23 इफ की, लाईक की म्हणजे काय, 23 इन डी. 23 फर्स्ट टाइम जेव्हा आलं तेव्हा डी मध्ये आहे का नाहीये, सो हा हे स्टेटमेंट एक्झिक्यूट नाही होणार. इथं एल्स पार्ट मध्ये डी ऑफ 23 इज इक्वल टू 1 प्रिंट होईल आणि ऍड होईल, लाईक असाइन होईल, आणि त्याच्यानंतर आपण ते प्रिंट केले लगेच. तर पहिल्यांदा हे 23 इज इक्वल टू 1 प्रिंट झालं, राईट. पहिल्यांदा ही डिक्शनरी प्रिंट झाली. ओके, नेक्स्ट टाइम काय केलं, परत की काय 23. ओके, नेक्स्ट की काय 23 नंतर परत 23 आहे. ओके, सो इफ 23 इन डी, लाईक 23 इन डी, लाईक आता 23 ह्या डी मध्ये आहे का, लाईक ह्या डिक्शनरी मध्ये आहे का, येस. मग काय झाले, 1 मध्ये त्याच्यामध्ये 1 ऍड झालं, राईट. डी ऑफ की प्लस इज इक्वल टू 1, ह्याचं काय झालं, 23 मध्ये 1 ऍड झालं म्हणजे 23 2 टाइम्स, राईट. समजते, ठीक आहे. एनी डाऊट, काय डाऊट आहे का, खूप अवघड झाले. डुप्लिकेट मध्ये डुप्लिकेट अलाउड नसतात ना डिक्शनरी मध्ये, ते चेक करतं का तरी पण. हा, राईट. डिक्शनरी मध्ये डुप्लिकेट अलाउड नाहीच आहे ना, मग शेवटची जी आपली एक मिनिट,
शेवटी जे आउटपुट येतं लाइक 23 2 टाइम्स, 34 2 टाइम्स, 54 1 टाइम, 56 1 टाइम, 2 5 टाइम्स आणि 1 2 टाइम्स. हे की कुठेतरी डुप्लिकेट आहे का? व्हॅल्यू कॅन बी डुप्लिकेट बट की डुप्लिकेट नाहीये कुठंच. 23, 34, 54, 56, 2 अँड 1 की डुप्लिकेट नाहीये. ओके. सो कीच आपण चेक करतोय. इफ की इन डी लाइक ऑलरेडी असेल तर त्याच्यामध्ये एक ऍड करा. नसेल तर ती की ऍड करा. डुप्लिकेट की अलाउड नाहीये. ठीक आहे. एनी डाऊट? मोहिनी समजले? अजय? हो समजलं. ठीक आहे. सो समजलं तर सो नेक्स्ट सिमिलर प्रोग्राम आपल्याला करायचा आहे. तर हे तू ट्राय करा घरी आणि ग्रुपमध्ये सेंड करा सो दॅट एव्हरीवन विल डू. ओके. प्रत्येक जण ट्राय करा आणि मला सेंड करायचा प्रयत्न करा. म्हणजे ग्रुपमध्येच स्क्रीनशॉट टाका. जे कोणी करतायत ते. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं मला, की एस ची फ्रिक्वेन्सी, डी ची फ्रिक्वेन्सी, हॅशची फ्रिक्वेन्सी, ॲट द रेटची फ्रिक्वेन्सी, 3 ची फ्रिक्वेन्सी, 2 ची फ्रिक्वेन्सी ह्याची फ्रिक्वेन्सी प्रिंट करायची. लाइक ह्या स्ट्रिंग मध्ये मला प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी प्रिंट करायची आहे. जमेल? काही चेंज होईल का ह्या कोड मध्ये? का सेम कोड लागेल? ठीक आहे. विचार करा. कारण मला म्हणजे काहीच चेंज नाही करावं लागत कोडमध्ये. फक्त तुम्हाला कोड समजलाय का नाही हे बघा एकदा आणि ट्राय करा. ओके. किंवा मग इंटरव्ह्यू मध्ये दुसरं पण विचारू शकतात सपोज. सिमिलर टाइप ऑफ क्वेश्चन. एक टेक्स्ट दिला जाईल. ओके. फर्स्ट वी डेव्हलप code, then we test, then we deploy. ओके. मल्टी लाईन असेल तर आपण ट्रिपल कोट यूज करतो. ठीक आहे. सपोज असं तुमचं टेक्स्ट आहे तर ह्या टेक्स्ट मध्ये प्रत्येक वर्डची फ्रिक्वेन्सी लाईक फर्स्ट 4 वेळेस, वी 4 वेळेस, डेव्हलप 4 वेळेस. ओके. प्रत्येक वर्डची फ्रिक्वेन्सी मला करायची. ओके. सो इथं स्प्लिट फंक्शन यूज करावं लागेल लाईक टेक्स्ट डॉट स्प्लिट यूज करून तुम्ही करू शकता. ओके. जमेल. सो ह्याच्यासाठी लाईक हे जे आहे पी साठी ह्याच्यासाठी काहीच तुम्हाला नाही सेम कोड चालेल बट तुम्ही स्वतः ट्राय करा. ओके. सो जर हा कोड मी इथून कॉपी केला राईट मी इथं पेस्ट केला. ओके. सो लिस्टच्या ऐवजी मला काय यूज करावं लागेल फक्त पी यूज करावं लागेल कारण इथं मी ह्या पी मधलं पाहिजे मला. ओके. की इन पी की की ओके. सो बेसिकली हे वर्क व्हायला पाहिजे राईट. एस 5 टाइम्स, डी 4 टाइम्स, एफ 4 टाइम्स. ओके. सो ह्या प्रोग्रामला फ्रिक्वेन्सी ऑफ कॅरेक्टर्स म्हणतात. ओके. फ्रिक्वेन्सी ऑफ कॅट्स इन स्ट्रिंग. ओके. ह्या खाल्ल्या प्रोग्राम फ्रिक्वेन्सी ऑफ वर्ड्स इन टेक्स्ट. फ्रिक्वेन्सी ऑफ वर्ड्स इन टेक्स्ट. ओके. राईट. सेम प्रोग्राम वर्क होतो लाईक ह्याच्यामध्ये फक्त थोडं चेंज करावं लागेल लाईक आणि ते पण हा बाकीचा सर्व कोड सेम राहील लाईक इफ एल्स पासून फक्त फॉर लूपला लाईक आपल्याला हे ब्रेक करावं लागेल राईट. जे काही स्टेटमेंट आहे हे पूर्ण स्टेटमेंट वर्ड्स मध्ये ब्रेक करावं लागेल तर त्याच्यासाठी स्प्लिट मेथड यूज करायची आहे. ओके. तर हे दोन प्रोग्राम तुम्ही स्वतः ट्राय करा. ओके.
ट्राय करचाल? येस, नो? ऋत्विक, ट्राय करजाल आज? येस सर. ओके. सो त्याच्यानंतर एक एक छोटा प्रोग्राम घेऊ आपण आणि बंद करू. एक लिस्ट घेऊ P is equal to 34, 45, 1, 3, 4. ओके. सो ह्या लिस्ट मध्ये मिनिमम आणि मॅक्झिमम फाइंड आउट करायचे. ओके. मिनिमम मी सांगेल, मॅक्झिमम तुम्ही फाइंड आउट करा. ओके. सो डायरेक्टली मेथड्स आहेत. min ऑफ p जर म्हणलं तर काय येईल आपल्याला 1 येईल. ओके. मॅक्स ऑफ p म्हणलं तर 30 45 येईल. मॅक्स ऑफ p म्हणलं 45 येईल. ओके. डायरेक्टली मेथड्स अवेलेबल आहेत. बट इंटरव्ह्यूअर जर म्हणलं तर कोड लॉजिक लिहा. ओके. युजिंग द लॉजिक. ओके. युजिंग द फॉर लूप म्हणलं. ओके. सो बेसिकली जर तुम्हाला असं विचारलं की व्हॉट इज द मिनिमम, फाइंड आउट द मिनिमम अँड मॅक्झिमम ऑफ दिस लिस्ट. ओके. तर तुम्ही सांगू शकता लाईक दिस इज द डायरेक्ट वे, लाईक युजिंग द मेथड्स वी कॅन डू आणि युजिंग द फॉर लूप ऑल्सो आय कॅन डू. ओके. म्हणजे तुम्हाला स्वतः लॉजिक डेव्हलप करता येते हे दाखवायला पाहिजे. ओके. आणि टाइम पण जातो, लाईक तुम्हाला लॉजिक लिहायला 1-2 मिनिट तरी जाईल. लाईक ह्या विदिन अ सेकंद झाला, मग तो मल्टिपल क्वेश्चन विचारेल. ओके. सो लॉजिक लिहायचं तर कशासाठी, लाईक आता पहिल्यांदा आपण काय करू, लाईक 34 45, तर पहिल्यांदा आपण काय सांगू, मिनिमम एक नंबर पाहिजे आपल्याला. सो मिनिमम इन द लिस्ट p, ओके, इज इक्वल टू आपण काय सांगू की पहिला एलिमेंट किंवा झिरो काही डिक्लेअर करू शकता. सो पहिला एलिमेंट आपण डिक्लेअर करू p ऑफ 0. ओके. पहिला एलिमेंट आपण ॲज अ मिनिमम कन्सिडर केला. ओके. सो आता पूर्ण लिस्ट मध्ये जायचं, लिस्ट ट्रॅव्हर्स करायचं, तर परत फॉर लूप यूज करायला, फॉर एलिमेंट इन p. ओके. प्रत्येक एलिमेंट इन फॉर एव्हरी एलिमेंट और प्रत्येक एलिमेंट इन p लिस्ट. ओके. मला काय चेक करायचे, जर इफ मिनिमम ऑफ p ग्रेटर दॅन एलिमेंट. ओके. जर हा जो आहे लाईक मिनिमम सपोज आता काय 34 आहे, 34 ग्रेटर दॅन 34 कंडिशन फॉल्स होईल. ओके. 34 ग्रेटर दॅन 45 कंडिशन फॉल्स होईल. बट 1 ग्रेटर दॅन, सॉरी, 34 ग्रेटर दॅन 1 कंडिशन ट्रू होईल. जेव्हा कंडिशन ट्रू होईल तेव्हा मला काय करायचंय, मिनिमम ऑफ p जो आहे तो मी काय ठेवणार, एलिमेंट ठेवणार. ओके. आणि शेवटी मी काय करणार, प्रिंट मिनिमम ऑफ p. ओके. प्रिंट मिनिमम ऑफ p. सो 1. सो इथं काय करतोय मी, लाईक पहिल्यांदा एक जनरिक एक मिनिमम एलिमेंट घेतला, त्याला व्हॅल्यू असाइन केली, 0 पण असाइन करू शकता किंवा लाईक p ऑफ 0, लाईक -1 असेल तर त्या केसमध्ये एक p ऑफ 0 मी मिनिमम व्हॅल्यू असाइन केली. ओके. मग मी पूर्ण लिस्ट ट्रॅव्हल करतोय आणि पहिल्यांदा चेक करतोय की मिनिमम लाईक जी काय करंटली काय 34 ग्रेटर दॅन 45. ओके. कंडिशन फॉल्स होईल, तो मग नाही चेक होणार. परत नेक्स्टला जाईल 1 ग्रेटर दॅन, सॉरी, 34 ग्रेटर दॅन 1 कंडिशन ट्रू होईल. ओके. सो मिनिमम ऑफ p मध्ये काय येईल, आपण 1 ठेवलं. ओके. मिनिमम ऑफ p इज इक्वल टू, फक्त इज इक्वल टू म्हणजे असाइनमेंट केलं, मिनिमम ऑफ p इज इक्वल टू काय केलं, 1 ठेवलं. ओके. परत आला तो बाहेर, चेक करेल नेक्स्ट एलिमेंटला 1 ग्रेटर दॅन 3 कंडिशन फॉल्स, 4 ग्रेटर दॅन 3 कंडिशन फॉल्स. सो मिनिमम p काय राहिला, 1 राहिला. जर मी शेवटी इथं 0 दिलं, ओके, इथं जर 0 दिलं तर काय होईल, तर 1 नंतर काय होईल, इथं 1 दिलंय आपण. सो 1 ग्रेटर दॅन 1 ग्रेटर दॅन 3. ओके. 1 ग्रेटर दॅन 3 कंडिशन फॉल्स आहे. ओके. परत 1 ग्रेटर दॅन 4 कंडिशन फॉल्स आहे. 1 ग्रेटर दॅन 0 कंडिशन ट्रू होईल आणि मिनिमम मध्ये आपण 0 टाकलेलं आहे. ओके. सो अशा पद्धतीनं मिनिमम फाइंड आउट. ओके. हे लाईक लॉजिक झालं. ओके. सर मॅक्सिमम साठी काय करावं लागेल, ओके, उलट इथं ग्रेटर दॅन आहे त्याच्यापेक्षा लेस दॅन करायचं.
इथलं साइन जर चेंज केलं तर मॅक्झिमम तुम्हाला फाइंड होईल. ओके, मॅक्झिमम 45. ओके, किंवा जवळ इथं मी 999 केला, सो मॅक्झिमम येईल. ओके, सो हा मिनिममचा प्रोग्राम आहे. सो मिनिमम, सो मॅक्झिममचा कोड तुम्ही लिहा. ओके, सो तीन कोड दिले आज तुम्हाला, एक मॅक्झिममचा, एक मिनिमम सॉरी मॅक्झिममचा आणि फ्रिक्वेन्सी ऑफ वर्ड्स. ओके, ट्राय टू कम्प्लीट दॅट.